हॅलो गाईस, आम्ही चाललो होतो गावाकडे, त्यामुळे आम्ही इथे नारळ वगैरे फोडलाय, त्रिशाला वगैरे आवरले आणि आता आपल्याला लिंब हे करायचेत आणि मग निघायचंय गावाकडे. आम्ही चाललो आहोत सोलापूरला. हे बघा, सगळे तयार वगैरे झालेत, बॅगी वगैरे भरून झाल्यात. नमस्कार मंडळी, परत स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये. आता आमच्या गावाला जायची जर्नी चालू झालेली आहे. इकडं माई बसली, माई हाय ऐकर, त्रिशा आहे. माईला जुने कपडे घातले, तिला कुर्डेवाडीमध्ये नवीन कपडे घालायचे. इथं दिव्य आहे आणि मम्मी गेली ते ह्याच्यामध्ये ते क्रीम बदलण्यासाठी तिची मेडिकलमध्ये. आता बसलोय तिची वाट बघत. आताचा प्रवास खूप भारी होणार आहे, तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा मस्तपैकी. बाकी दाढी बिडी केली मी, कोरली मस्त, चांगली दिसते. तू चांगली नाही दिसत, मी चांगला दिसतोय. त्रिशा बघा, त्रिशा बघा कशी बसली. सोलापूरला पोहोचू. हे बघा कसलं मस्त वाटतंय. हे सगळी ही नदी आहे. मम्मी तिथं बसली आणि दिव्या तिथं आहे. आम्ही जेवायला आलतो इथं हॉटेलमध्ये आणि काहीच आता 2च तास राहिले जाण्यासाठी. त्यानंतर आम्ही आता इथे आलो हॉटेलमध्ये जेवायला. ऑलमोस्ट आपण सोलापुरात पोहोचलो. इथून आपल्याला कुर्डेवाडीला जायला फक्त 1 तासाचं अंतर राहिलेलं आहे. आणि आता त्रिशा पण खूप किरकिर करायला लागली, थकून गेली ती, त्यामुळे आता घेऊन बसल्यात तिला. शुभ मंगल सावरा राजा मकर रुक्मिणी सनयनी आता सावधान सना विद्याबलं चंद्रबलं दानबलं देव देवलक्ष्मणम. कृपया सर्व पाहुण्यांना नम्रतेची विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशा आपल्याला हनुमती परिवाराची नम्र विनंती आहे. सर्वांनी जेवणासाठी मंडपमध्ये बसून घ्यायचं आहे. हॅलो हॅलो, श्री परमेश्वर हनवते